आम्ही सांगलीतल्या पोषण आहारात मेलेला साप आढळल्याची बातमी दाखवलेली होती। झी 24 तासच्या याच बातमीची महिला आणि बालविकास मंत्र्यांनी दखल घेतलेली आहे। पूरक पोषण आहाराबाबत 48 तासात अहवाल मागवलेला आहे। अदिती तटकरे यांनी हे स्पष्ट केलेले आहे की दोषी आढळल्यास ठेकेदारांचा ठेका रद्द केला जाणार आहे। तर महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांचं या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। काल सांगलीमध्ये THRचे जे फूड पॅकेट आले त्याच्यामध्ये साप सापडला। मागच्या आठवड्यामध्ये नागपूरमध्ये चिमणी सापडली होती, त्याच्या अगोदर आळ्या सापडल्या होत्या। तर मुलांना न्यूट्रिशन मिळालं पाहिजे, कॅलरीज मिळाल्या पाहिजेत असा 8 तास डिपार्टमेंटचा आहे आणि त्यासाठी त्या ठेकेदारांना कामं दिली। पण मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी सापडत आहेत तर कुठेतरी खेळ सुरू आहे का? कॉन्ट्रॅक्टर गाफील आहेत का? काळजी घेत नाहीत का? नाही, एक तर पहिली गोष्ट तर हा डिपार्टमेंटचा आग्रह नाही आहे। न्यूट्रिशन देणं किंवा तिथं आहार पोचवणं हा केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आणि तो पोषण आहाराचा एक भाग आहे। त्याच्यामध्ये कुठलंही डिपार्टमेंट त्या संदर्भातला आग्रह धरणं किंवा हा नसतो, ही त्यांची जबाबदारी असते। पोषण आहार ही एक स्कीम आहे, तो कुठल्या एका वैयक्तिक डिपार्टमेंटचा कुठला वैयक्तिक विषय असा नाही आहे। ती एक जबाबदारी आणि त्यानुसार ती केली जाते। सांगलीच्या संदर्भातले आज एक प्रश्न सन्मान्य सदस्य तिथल्या स्थानिक आमदारांनी सुद्धा पोलीसमधल्या विश्वजित कदमजींनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये संपर्क केला आणि निश्चितपणाने मला सुद्धा ज्या वेळेला त्या संदर्भातली माहिती मिळाली मी त्वरितच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना 48 तासाच्या आत त्याचे पंचनामे करण्याचे आदेश हे दिलेले आहेत। त्याच्यामुळे पंचनामा करून त्याचबरोबर तो आहार जो आहे, जी ती पाकिटं आहेत, ही एक ज्यांनी तक्रार केलेली आहे त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा इतरांना तीच पाकिटं गेलेली आहेत। त्यांच्याकडे ज्या वेळेला प्राथमिक तपासणी केली त्यावेळेला त्यांच्या कुठल्याही पाकिटामध्ये अशा पद्धतीचं हे सापडलेलं नाही असं क्लेरिफिकेशन तिथून आलेलं आहे। पण जे संबंधित तक्रार ज्यांनी केलेली आहे किंवा संबंधित जी अंगणवाडी आहे त्या संबंधित अंगणवाडीमधल्या आहाराचा पंचनामा करण्याचे आदेश हे विभागाला आणि तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले गेलेले आहेत। त्याच्यामुळे तो पंचनाम्याचा आणि चौकशीचा अहवाल आल्यानंतर जे संबंधित ठेकेदार असतील त्यांच्यावर सुद्धा या संदर्भातली कठोर कारवाई ही केली जाईल। गेल्या वेळेला सुद्धा ज्या वेळेला अशा पद्धतीची तक्रार आलेली होती त्यावेळेला सुद्धा संबंधित आहाराची जी पाकिटं आहेत ती एकाच लाभार्थ्याकडे जात नाहीत, तर ती एकाच वेळेला अनेक लाभार्थ्यांकडे जातात। त्यावेळेला इतरांकडे गेलेल्या पाकिटांची सुद्धा तपासणी ही त्यानिमित्ताने केली गेलेली होती। त्यामुळे संबंधित जे लाभार्थी आहेत यांच्या तक्रारीची गांभीर्यपूर्वक दखल ही विभागाने घेतलेली आहे आणि जे दोषी ठेकेदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जातील। प्रसंगी त्यांची जी सुविधा आहे, त्यांची जी सेवा आहे ही सुद्धा जर ते दोषी आढळले तर रद्द केली ही निश्चितपणाने जाईल। परंतु तुम्ही म्हणताय कारवाई केली जाईल नक्कीच, परंतु तुमच्या आयुक्तालयानं या ठेकेदारांबरोबर जे करारनामे केले, जे ॲग्रीमेंट केले त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे माल जर निकृष्ट दर्जाचा आला तर तो बदलून देण्यात यावा, पण कारवाईबाबत त्यात कुठे स्पष्ट उल्लेख नाही। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या गरोदर माता असतील, लहान मुलं असतील, ही अशा पद्धतीचा आहार खात आहेत, तर एवढ्या निष्काळजीपणानं हे सगळं काम होतं आहे। एक तर या संदर्भामध्ये स्पष्टता ही टेंडरमध्ये किंवा जी काही निविदा प्रसिद्ध केली जाते त्यामध्येही दिली जाते। पोषण आहारासंदर्भामध्ये जर कुठं तक्रार असेल तर तो जो पोषण आहार आहे संबंधित त्या ठेकेदारांनी तो त्वरितच बदलून देणं ही त्याच्यातला एक भाग आहे। आणि त्याचबरोबर ज्या वेळेला अशा पद्धतीच्या घटना घडतात त्यावेळेला किंवा अशा पद्धतीचे प्रसंग किंवा तक्रारी ज्या वेळेला येतात त्यावेळेला विभाग म्हणून त्यावर कडक कारवाई करण्याचा अधिकार हा विभागाचा आहे। त्याच्यामुळे कुठल्या निविदेमध्ये, कुठल्याही सूचनामध्ये, कुठल्याही शासन निर्णयामध्ये अशा पद्धतीचं नमूद असणं नसणं हा एक भाग झाला, पण विभाग म्हणून किंवा विभागाचा प्रतिनिधी किंवा आयुक्त किंवा मंत्री म्हणून हा अधिकार हा त्या विभागाला आहे। त्याच्यामुळे चौकशी केल्यानंतर जर त्यामध्ये आढळलं तर निश्चितपणाने अतिशय कठोर कारवाई, प्रसंगी त्या ठेकेदाराची जी दिली जाणारी सुविधा आहे ही सुद्धा रद्द करण्यापर्यंत त्यावर कारवाई केली जाईल। एकूणच आक्रमक भूमिका या ठिकाणी महिला बाल कल्याण मंत्री घेताना दिसत आहेत। गरज पडली तर या ठिकाणी त्या ठेकेदाराचा ठेका रद्द करू, त्याचबरोबर 48 तासाच्या आत याबाबतचा अहवालही मागितला असल्याचं या ठिकाणी महिला बाल कल्याण मंत्री सांगताना दिसत आहेत। धीरज चिपकरसह गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।
आहे